श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण साने गुरुजी कथामाला स्वरूप आणि प्रभाव याविषयी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांची श्रीनिवास झरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत. श्रोते हो, नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये सुरेश शामराव ठाकूर आलेले आहेत, जे मूळचे आचरा मालवण तालुका इथले आहेत. ते मालवणच्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामालाचे तालुका मालवणचे अध्यक्ष आहेत. 1972पासून गेली 50 वर्ष ते ह्या कथामालेचं काम करत आहेत. या निमित्तानं त्यांना कथामालेचे विविध पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. कथामाला कार्यकर्ता पुरस्कार, त्यानंतर आदर्श कथानिवेदक पुरस्कार, त्याचबरोबर आदर्श कथामाला पुरस्कार आणि 50 वर्ष सातत्यानं हे कार्य केल्यामुळं अष्टावधानी गुरु पुरस्कार असे हे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओत आलेलं आहे. आणि आपण एकूणच कथाकथन, साने गुरुजी कथामाला या विषयासंदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत. ठाकूर साहेब, आकाशवाणीच्या स्टुडिओत मी आपलं स्वागत करतो. धन्यवाद. ठाकूर साहेब, आपण कथाकथनाला तर बोलणार आहोत त्याविषयी, पण साने गुरुजी कथामाला की ज्याच्यामुळे तुम्ही पण परिचित झालेले आहात अख्ख्या कोकणामध्ये, तर त्याविषयी जरा बोलूया. मी प्रथम रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे आभार मानतो आहे माझ्या वतीनं आणि साने गुरुजी कथामाला मालवणच्या वतीनं. कारण जो गुरुजींचा जन्म ज्या पालगडमध्ये झाला त्याच जिल्ह्याच्या केंद्रावरनं कथामालेविषयी बोलण्याची मला संधी प्राप्त झाली. माझा आंतरिक अशी इच्छा आहे सर, दिधली असं तिला अनेक रत्ने कोकणच्या मातीनं, साने गुरुजी हिरवं पाचू पुन्हा आम्हाला मिळेल का. कारण तुमची माझी पिढी आहे ती गुरुजींना न बघितलेली पिढी आहे. आम्ही गुरुजींना बघितलं ते श्यामच्या आईमधून, सुंदर पत्रामधून बघितलं. तर गुरुजींचं ज्यावेळी निधन झालं 11 जून 1950, म्हणजे आमच्या जन्मापूर्वी 4-5 वर्ष, त्यावेळी महाराष्ट्राला असं वाटलं की थोर स्वातंत्र्य सेनानी गेला, एक प्रासादिक लेखक गेला, प्रतिभासंपन्न कवी गेला, ए हृदयची ते हृदयी घालणारा असा शिक्षक गेला, चैतन्याचा महोदधी गेला, चंदनाप्रमाणे झिजणारा आधुनिक ऋषी गेला. हे सगळ्यांना दुःख झालं आणि प्रत्येकानं स्मारकं उभारली. लीलाधर हेडगे आहेत, त्यांनी रुग्णालय उभारलं. बाबा आढाव यांनी पुण्याला सेवादलाचं जे होतं ते साने गुरुजींच्या नावाने केलं. इकडे वडघरला गजानन खातू यांनी राष्ट्रीय स्मारक उभारलं. पण साने गुरुजींचे एक आवडते विद्यार्थी प्रकाशभाई मोहाडीकर यांनी ही बिन घंटीची आणि बिन भिंतीची शाळा उभारली. याचं नाव साने गुरुजी कथामाला. आणि प्रकाशभाई मोहाडीकर असं म्हणाले की गुरुजी गेल्यानंतर गुरुजींसारखं, आईंसारखी गोष्ट कोण सांगणार. आईंसारखा कथानिवेदक नाही, गुरुजीच सांगायचेत. आणि म्हणून गुरुजींनी ही साने गुरुजी कथामालेची स्थापना केली. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची स्थापना दादरला झाली. गुरुजी गेल्यानंतर त्यांच्या पहिल्या जन्मदिनाला 24 डिसेंबर 1951ला आणि नंतर त्याच्या शाखा निर्माण झाल्या. मुलांना जाऊन गुरुजींसारख्या कथा सांगायच्या. आणखी त्यावेळी आम्ही नव्हतो, परंतु त्याचं कौतुक कोणी केलं असेल तर आपापल्या प्रके अत्रे, पावा गाडगीळ, कुसुमाग्रज यांनी ह्यांना सर्वांनी बिन घंटीची आणि बिन भिंतीची शाळा उभी केली. आज 70 वर्ष होत आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुलांना कथा सांगण्याकरता गुरुजी गेले. कुठे पुतळा नाही, कुठं स्मारक नाही. एक कथेचं स्मारक ही अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला. बरोबर. आता त्याचं जे कार्य आहे त्या मालवण इथल्या काळाचे जर तुम्ही गेली 50 वर्ष साक्षीदार आहात, तर ह्याची सुरुवात मालवणमध्ये कशी झाली, काय सांगता येईल? मुळात कसं आहे, केवळ कथा सांगणं हे प्रकाशभाई मोहाडीकरांचं ध्येय नव्हतं. की जयाना कोणीना जगती सदा जे अंतरी रडती तया जाऊन सुख व्हावे, किंवा असं जे गुरुजींचं प्रेम आहे ना ते मुलामध्ये गेलं पाहिजे. म्हणून मुलांना कथा निवेदकाबरोबरच दुसऱ्याच्या उपयोगी पडणं, दुसऱ्याला प्रेम देणं हे केलं पाहिजे. मी 1972पासून आलो. म्हणजे आमच्याकडे गोपुरी आप्पासाहेब पटवर्धनांची तुम्हाला माहीतच आहे सर्वांना. आम्ही आप्पासाहेब पटवर्धनांना बघितलं नाही, पण भाऊ बागलकरांना बघितलं. ते आमच्या शाळेत आले आणि कथा सांगायला लागले आणि त्यांनी आम्हाला ह्या कथामालेची ओळख करून दिली. सर 1972पासून आज जवळजवळ 50 वर्ष झाली मी या कथामालेशी निगडीत आहे आणि सगळा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. शाळा शाळात जाऊन मुलांना कथा सांगून, कथा कशा सांगाव्यात, कथा
कथन तंत्र आणि मंत्र याची शिबिरं घेतली, व्यक्तिमत्व विकास शिबिरं घेतली आणि मुलांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. मालवण तालुक्यात शाळात गावागावात कथामालेचं कार्य आणि वेगवेगळे मुलांना छंद किंवा सहकार्याची भावना होतील असं काम हे कथामालेमार्फत आम्ही चालू ठेवलेलं आहे अजूनपर्यंत. बरोबर. आपण कार्यकर्ता म्हणून अगदी सुरुवात केली याच्यापासून. तर त्यावेळेला साधारणपणे 50 वर्षांपूर्वी आजच्यासारखी दळणवळणाची साधनं नव्हती. म्हणजे बसनं जायचं म्हटलं ते सुद्धा अनेक अडचणी असतील, कदाचित त्या गावाला बस पण नसेल. आणि मुळात कोकणातले रस्ते सगळे आडवळणाचे रस्ते, चढउताराचे रस्ते. तर हे जे तुम्ही शाळांमध्ये गावागावांमध्ये गेलात, ते कशा पद्धतीनं तुमचा संपर्क साधला जायचा त्या शाळांमध्ये आणि तुम्हाला शाळांमधून मुळात प्रतिसाद कसा मिळायचा? त्याचं छान प्रश्न तुम्ही विचारलात. हे जे जनरेटर होते ना आमचे, म्हणजे कसं जायचं, हे फार मोठी माणसं होती. त्याच्यातले एक यावर्षी ज्यांची जन्मशताब्दी झाली ते यदुनाथ थत्ते होते, श्रीपाद तोंडवळकर होते. सर आश्चर्य वाटतं, हजारो पत्र लिहायचे ते कार्यकर्त्यांना. तुम्ही कुठे कुठे जायचं, कसं जायचं, आहे त्याच्या कार्यकर्त्याच्या घरी जी मीठ भाकर मिळेल ती जेवायची आणि तिथं संपर्क करायचा आणि कथाकथन झाल्याच्या नंतर त्यांना आम्ही पत्र पाठवायचो. नंतर त्यांची अभिनंदनांची पत्र यायची. कोणाची? यदुनाथ थत्ते, गप्र प्रधान यांची कौतुकाची पत्र, म्हणजे आमच्याकरता ते मोठं प्रमाणपत्रच असायचं. आणि ती शक्ती असायची आमची. प्रकाशभाई मोहाडीकरांचं कौतुक, मधुकर नाशिककरांचं कौतुक. आणि आम्ही एस टीचाच प्रवास जास्त करून आम्ही त्या गावात थांबलं, त्या कार्यकर्त्यांकडे थांबलं. अगोदर 3-4 शाळा जवळपासच्या इथं आम्ही ते सुरुवात करायचे आणि त्याचा पॅटर्न ठरलेला असायचा. सुरुवातीला गुरुजींची प्रार्थना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि त्याच्यानंतर त्या शाळेतल्या मुलांचं कथानिवेदन जे असेल ते 1ली, 2री, 3री. त्याच्यानंतर शिक्षकांचं कथानिवेदन आणि त्याच्यानंतर मी आणि माझ्या समवेत अरविंद शंकरदास, भानू तळगावकर अशी शिक्षक असायचे. मग त्यांचं कथानिवेदन झालं की दुसऱ्या सत्रात कथा कशी सांगावी, कथेचे प्रकार किती, कोणत्या कोणत्या वयोगटाला कोणत्या कोणत्या कथा सांगाव्यात, ज्या मुलांनी कथा सांगितल्या त्यांच्यावरती कथानिवेदकाचे आणखी गुण कोणते आले पाहिजेत याचं मार्गदर्शन असायचं. आणि त्याच्यानंतर खेळ वगैरे मुलांची अशा तऱ्हेचं ते असायचं. आणि नंतर त्याला एक आम्ही सांगायचं की दर गुरुवारी तुम्ही शाळेत कथामाला सुरू करायची. आम्ही गुरुवारचा दिवस दिला होता सर्व शाळेत आणि गुरुवारच्या परिपाठाला ही कथा आम्ही सांगत असू. सर, या ज्या कथा असायच्या ह्या कथांची निवड देखील एका विशिष्ट पद्धतीने केलेली असेल असं वाटतं. तर काय बघितलं जायचं की कुठल्या कथा या मुलांपर्यंत पोचवायच्या आणि त्याचे एक चांगले संस्कार नवीन पिढीवर व्हावेत असा त्यात प्रयत्न असायचा? हो, कथा म्हणजे राजाभाऊ मंगळवेडेकरांचं एक पुस्तक होतं, कथाकथन तंत्र आणि मंत्र. हे आमच्यासाठी फार म्हणजे ती आमची गीताच होती, राजाभाऊ मंगळवेडे. त्याच्यात त्यांनी असं पुस्तक अजूनपर्यंत मी बघितलं नाहीत, त्याला गदिमानी प्रस्तावना दिलेली आहे. पण त्याच्यात 6 ते 14 वयोगट आमच्याकडे असायच्या. 6 ते 14 वयोगटाच्या मुलांना कोणत्या कथा सांगायच्यात, प्राणीकथा, तालकथा. आता 1ली 2रीची मुलं असतील ना, त्यांना छत्रपती शिवराय, त्यांना ते तालाच्याच कथा सांगितल्या. एका गावी राहत होता रामा नामे शेतकरी, अक्कल थारी गहाण ठेवून सदा सर्व तो काम करी. हा जो रिदम आहे ना टाळीचा, एक कोल्हा बहु बुकेला धूर्त होता कावळा, एक तुकडा परीन त्याला. ह्या गीतकथा झाल्या, तालकथा झाल्या. आणि त्याच्यानंतर नीतिकथा, बोधकथा, चातुर्यकथा, बिरबल आणि बादशाह, तेनाली रामन, पुष्कळच, पेशवाई. नंतर ऐतिहासिक कथा, पौराणिक कथा, म्हणींवरून कथा. ते आम्हाला एक प्रकाशबाईंनी मस्त केलं. काय म्हणी कशा पडल्या, एक उदाहरण सांगू का त्याच्यात? हो. ते प्रकाशबाईंनी केलेलं पडत्या फळाची आज्ञा. हे सांगा, ते पडत्या फळाची आज्ञा, त्या म्हणींच्या कथा तर इतक्या आमच्या गाजायच्या. प्रकाशबाई सांगायचे की हनुमंत गेला सीतामाईकडे लंकेमध्ये आणि भूक लागली हनुमंताला. हनुमंत म्हणाले, मला सीतामाई खाऊ का, इतकी फळं आहेत. सीतामाई म्हणाली, हा झाडावरती चढून अजिबात खायचं नाही. रामाचा तू शिष्य आहे. शिष्य कोणाचा? आणि प्रकाशजी म्हणाले, तुम्ही शिष्य कोणाचे? प्रकाशजी मोहाडीकरांचे. हनुमान शिष्य कोणाचा? रामाचा. पडती फळं तेवढी खायची. हनुमानाने सांगितलं, सीतामाई होय. आणि मग हनुमंत गेला आणि सगळं ते अशोक ते वन होतं ना, ते धनाधन धनाधन असं हादरलं आणि
सगळी फळं फस्त केली, पडत्या फळाची आज्ञा. अशा प्रत्येक म्हणीवर त्या छोट्या छोट्या कथा सांगितल्या होत्या. शौर्य कथा आवडतात मुलांना, त्याच्यानंतर धाडस कथा आवडतात, आणि नंतर अलीकडे विज्ञान कथा. प्रत्येक शोध कसा लागला तुम्हाला आश्चर्य वाटेल. कोरोनाच्या काळात माझ्या मालवणच्या कथामालेने जवळ 30 शास्त्रज्ञांच्या शोध कसे लागले हे विज्ञान कथा मुलांना सांगितल्यात. आणि मला वाटतं यूट्यूबच्या माध्यमातून. हा, यूट्यूबच्या माध्यमातून. आणि विज्ञान कथा, परिकथा सांगाव्यात की सांगू नयेत असं जरी असलं तर मुलांना त्या आवडतात, आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कसं वागावं. कारण नेहमीच परिकथा सांगितलं की चांगल्याचा जय होतो, सत्याचा जय होतो, असाच स्वरूपाच्या असतात परिकथा. अशा कथेंचे प्रकार जवळजवळ 14 प्रकार आहेत. भूतकथा, भयकथा टाळतो आम्ही, त्या मुलांना सांगत नाही 6 ते 14 वयोगटातील. आणि हे सगळं त्या मुलांना सांगतो आणि त्यांच्याकडून कथा तयार करून घेतो. हा एक नवीन आमचा उपक्रम आहे. बरं, आपण त्याविषयी बोलू. पण मला एक असं सांगा की ह्या ज्या सगळ्या कथा त्यांना ऐकवल्या जातात त्याच्यामध्ये मग त्यांचा काही सहभाग तुम्ही घेत असता का? हो, इंटरॅक्शन स्वरूपात असं काही असतं का? तो आता मी तुम्हाला सांगितलं ना, कथा आधी सुरू करताना प्रथम आधी असं आहे, मुलांसमोर जाताना पहिला भाग आमचा असतो की श्रोत्यांचा सहभाग. ते अगोदर असतो. मुलांनो, आज तुम्हाला गोष्ट सांगायची? हो, सांगा. कुठची सांगायची? तुमच्या गावची सांगायची की आमच्या गावची सांगायची? आचऱ्याची सांगायची की कोचऱ्याची सांगायची? मालवणची सांगायची की डेन्मार्कची सांगायची? की मुलं आचऱ्याची सांगायची की कोचऱ्याची? की मुलं म्हणतात कोचऱ्याची. मालवणची सांगायची की डेन्मार्कची? कसं असतं, आपल्या गावची मालवण म्हण आहे, स्वतःच्या गावची होकाल पसंत नसतं. तर आपल्या गावची गोष्टसुद्धा मुलांना पसंत नसते, त्यांनी दुसरीकडची ऐकायची. डेन्मार्कची? हो, डेन्मार्क शहरात एक होता राजा आणि एक होती राजकन्या. अशी राजकन्या होती, ती कधीच हसली नाही. राजाला काळजी पडली, राजकन्या हसली नाही तर काय करायचं, अशी आम्ही मग सुरुवात करतो. तो श्रोत्यांचा सहभाग घेतो. आणि दुसरा तुम्ही छान प्रश्न विचारलात, कथा निर्मिती करता आम्ही सहभाग घेतो की आम्ही असं, एक होता राजा. हां, मग त्याला दुसरं वाक्य मुलांनी सुचवायचं, त्याला होती राणी. आता राणी आली की पुढे मुलं की आम्ही परत कट करतो, ती राणी एका आजारात मरून गेली, म्हणजे त्याला तिथं कट. आता त्याने पुढे राजा झाला दुःखी. मग एक सांगेल राजाने दुसरं लग्न केलं, तिसरं पुसरं वाक्य करेल, राजा म्हणाल मी लग्न करणार नाही, प्रजा हीच माझी राणी आहे. कशा तऱ्हेने प्रत्येकजण घेऊन जाईल ते लिखित स्वरूपात 30-40 कथा होतात पुढच्या. त्याला आपण पुढचं हे वाक्य घेऊ नकोस, हे घे. आणि नंतर त्या कथांचं त्यांना आम्ही पुस्तक करून द्यायचो त्यावेळी. त्यांचं, तुमच्या कथेचं तुमचं पुस्तक का होतं, मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला पाहिजे. कारण नेहमी आपणच सांगतो तीच कथा, अशातल्या काही मुलं आपली कथा आपण निर्माण करू शकतात. आणि दुसरं एक सांगतो, एक उत्कृष्ट कथा निवेदनाची त्यांनी कथा ऐकलेली असते. म्हणजे पु ल देशपांडे, शंकर पाटील, दमा मिराजदार यांच्यापेक्षा उत्कृष्ट कथा निवेदक प्रत्येक मुलाला लाभलेला असतो, तो म्हणजे त्याची आई. आई एवढी कथा कोण सांगत नाही सर, कारण मुलाला कथाकथनाची आवड हे आईच. मूल रडते तर आई बाहेर घेऊन जाते, आणि बाहेर घेऊन जातल्यानंतर हा घास काऊचा. मग लहान मूल म्हणतं, मग तुम्ही सुद्धा किंवा आम्ही, एक होता काऊ, घास आगे, एक होता चिऊ आ. ते आ आणि नंतर जो मंत्र होतो, एकदा काय झालं. प्रत्येक कथेची सुरुवात जी असते ना, एकदा काय झालं, 3 शब्दाचा मंत्र. मग ती दमा मिराजांची कथा असून दे, माझी असून दे, तुमची असून दे, एकदा काय झालं की माणूस थांबतोच तिथे रस्त्याने जाणारा. ही आवड निर्माण करण्याचं काम हे कथा मालेनं दिलं. निश्चितच श्रवणशक्ती मुलांची वाढती आहे कथा ऐकल्यानंतर, असं काही लक्षात येतं का? हो, कारण ते फार महत्त्वाचं आहे, ऐकून घेणं हे फार महत्त्वाचं. त्यासाठी कसं आहे, मुलं ऐकून बिलकुल घेणार नाहीत. तुम्ही जर तुमच्या तयारीनं उभं राहिलं नाहीत, ती कथा मला उद्या कथा सांगायची आहे तर रात्रभर माझ्या कथा डोक्यात पाहिजे. का त्यांनी वेळ द्यायचा, का त्यांनी ऐकायचं? मी असं कधीच सांगितलं नाही, मुलांनो गडबड करू नका, ठाकूरगुरुजी कथा सांगणार आहे जसं तुम्ही सांगू नका. मुलांनी गडबड केली तर दोष माझा आहे. श्रवणाची जी ताकद आहे ना मुलांची वाढवायची, ती कथा निवेदकावरती आहे. तुम्ही जर चांगली कथा सांगितलात ना तर मुलं ती ऐकणारच. मुद्दाम सांगतो, ह्या कथा मला
ज्यांनी योगदान केलं, यावर्षी ज्यांचं निधन झालं ते बाबासाहेब पुरंदरे. मोठी नावं आहेत कथामालेसाठी देणारी. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, प्राध्यापक राम शेवाळकर, यदुनाथ थत्ते, वसंत बापट, फार मोठ्या माणसांनी योगदान केलं आणि महत्त्वाचं योगदान राजाभाऊ मंगळवेढेकरांनी केलं. आणि प्रकाशबाईंनी कथाकथन प्रबोधिनी काढली होती आणि गम केळकर त्याचे शिबिरं घ्यायचे. त्याच्यात ते सांगायचे मुलांसमोर जाताना तुम्ही कशा तऱ्हेनं गेलं पाहिजे. आता तुम्ही जी मुलांची श्रवणशक्ती आली ते कथा निवेदक त्याच्यात तयार झालं पाहिजे. आणि दुसरं सांगतो, प्रत्येक शिक्षकानं उत्कृष्ट कथा निवेदक असलं पाहिजेच, तरच तो विषय कथाकथनाच्या माध्यमातून जाऊ शकतो. आम्ही प्रत्येक विषय कथाकथनाच्या माध्यमातून कसा जाऊ शकतो त्याची सुद्धा शिबिरे घेतली. भूगोल कसा शिकवायचा, त्याची सुरुवात कशी करायची, गणित कसं शिकवायचं, अशा तऱ्हेची आम्ही त्यावेळी शिक्षकांना ट्रेनिंग द्यायचो कथाकथन तंत्र आणि मंत्र या माध्यमातून. बरोबर. ठाकूर सर, आपण असं म्हणत होतात मगाशी की मुलांना देखील तुम्ही कथाकथनाचं संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये. तर त्यासाठी ती मुलांची निवड वगैरे कशी केली जाते, कसं चुणचुणीत मुलं कशी शोधली जातात त्याच्यामध्ये? ह्याच्या जोडीला मी बालनाट्य शिबिर घ्यायचो. ते त्याच्या जोडीला आहे कथा आणि अभिनय मुलांना कसा शिकवायचा. 3 दिवसाची आमची शिबिरं असायची. नुसती कथा नाही, कथेकरता अभिनय लागतो. आणि हा अभिनय, कथेचा अभिनय हा वाचिक अभिनय जास्त असतो. म्हणजे तिथे तुम्हाला जास्त हाताने नाही, फक्त तुमचा चेहराच बोलला पाहिजे. ती नाट्य शिबिरामध्ये आम्ही त्यांचं असं राऊंड घेतो मुलांसाठी आणि एक गाणं म्हणतो कोणतंही, आणि मुलं ज्यांना ज्याच्यात हसू येईल अशी गाणी म्हणायची मुलांच्या समोर. तर अशा तऱ्हेनं एक गाण्याचं राऊंड झालं की मुलांना आम्ही सांगतो तुम्ही अरे राजा व्हा. मग मुलं राजा होतात, राणी व्हा, हुजऱ्या व्हा, आणि तसा तो त्या अभिनय करतात. आणि मग एक आम्ही त्यांना वाक्य सांगतो, त्या वाक्यावरती अभिनय घेतो. एक साधं वाक्य त्या अभिनयात सांगतो. म्हणजे कथाकथन सांगत असताना आई शब्द, एक आई शब्द तुम्ही कसा उच्चाराल. साधी आई, आई आई म्हणजे आई, तू आई टोचलं आई ग. मुलं वेगवेगळ्या तऱ्हेनं करतात. नंतर मी वाक्य घेतो कथाकथन शिबिरामध्ये, साधं वाक्य, तू आलास, केव्हा आलास, बरं झालं. हे वाक्य साधं एका शिबिराचा अनुभव सांगतो. हे साधं वाक्य फळ्यावरती लिहिलं आणि मी 3 पद्धतीने म्हणून दाखवलं. तू आलास, केव्हा आलास, बरं झालं. तू आलास, केव्हा आलास, बरं झालं. तू आलास, केव्हा आलास, बरं झालं. तुम्हाला कोणतं वाक्य आवडलं रे? तर मुलं म्हणतात शेवट काय तुम्ही म्हटलं ते आवडलं नाही. मुलांना दुष्ट प्रवृत्ती आवडत नाहीत. आणि पहिलं काय गुरुजी, ते तुम्ही आलात काय, गेलात काय, ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं काही नाही. पण मध्ये ना तू आलास, केव्हा आलास, प्रेम आवडतं. म्हणजे ह्या तऱ्हेनं कोणतं सांगायचं हे अभिनयाचं शिक्षण आम्ही त्या शिबिरामध्ये देतो. नुसतं कथाकथनाचं हे होत नाही, ते 2 दिवसाचं 1 दिवसाचं असं आम्ही घेतो. ठाकूर सर, आत्ता बोलताना तुमच्या लक्षात आलं की मुलांचं त्यांचं एक मृदू असं व्यक्तिमत्व असतंच खरं तर, की त्यातूनच ते व्यक्त होतं की त्यांना काय आवडतं काय नाही. ह्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचं काम कथामाला करतात, कथाकथनाचे कार्यक्रम करतात असं आपल्याला वाटतं का? निश्चितच करतात. मला म्हणजे आकार देण्याचं काम, मी तुम्हाला 1996मध्ये मला तुरुंगात जाण्याचा योग आला. आता मी काय स्वातंत्र्य सैनिक नाही, पण प्रकाशभाई मोवाडीकरनी कैद्यांना कशा कथा सांगायच्यात. आणि 20, 21, 22 मे 1996 नाशिक कारागृहात आमचं शिबिर आयोजित केलं होतं 50 जणांचं. नाशिकला का, आता 1933 साली साने गुरुजींनी श्यामची आई नाशिक कारागृहात दिली. तो जो कक्ष होता त्याला साने गुरुजींचे स्मारक केलं दवणे साहेबांनी, आणि दवणे साहेबांना पुरस्कार होता द्यायचा. आणि कैद्यांसमोर कथा सांगायच्यात. कैदी किती, 2000 कैदी होते. 2000च्या जवळपास. रोज आकडा वाढायचा कमी जायचा. प्रत्येक विभाग होता नाशिकच्या कारागृहात आणि प्रत्येकाला त्यांनी वाटून दिले होते. कैद्यांना कथा सांगायच्यात. तुम्हाला आश्चर्य वाटतं, आम्ही त्या कैद्यांना कथा सांगितल्या, ते कैदी रडले, म्हणाले अशा कथा आम्हाला शालेय जीवनात मिळाले असते ऐकायला तर आमच्या हातून हे कृत्य झालं नसतं. आणि सर शेवट एक कैदी आला आणि एक बस्कट शिवून दिलं
आणि मला तुमची मुलगी कितवीत आहे, तुमच्या मुलीचं नाव काय? मी म्हटलं माझ्या मुलीचं प्रसन्ना. हिला बसायला हे बसकत द्या आणि तिला तुम्हाला गोष्ट सांगा. तुम्ही सांगितलेली गोष्ट मला माझ्या मुलीला सांगावी अशी वाटते, पण माझी मुलगी आईबरोबर मला भेटायला येत नाही या कारागृहात. तर माझी मुलगी समजून मी सांगेन. त्याला 10 वर्षाची शिक्षा झाली होती ना. एका कैद्याचं 2 आखे बारात मी सिनेमा बघितला होता, पण प्रत्यक्ष कथाकथनातून माणसाचं व्यक्तिमत्व आम्हाला ते सगळे पोचवायला आले कैदी नाशिकच्या कारागृहातले इतके दिवस कथा ऐकल्यावरती. तर मुलांचं काय, कैद्यांचं मतपरिवर्तन होऊ शकतं चांगल्या कथेनं. मुलांचं काय, कोणाचंही होऊ शकेल एवढी ताकद कथेत आहे. निश्चितपणानं कुटुंबांमध्ये देखील एक वेगळ्या प्रकारचा आनंद या कथामालेमुळे निर्माण होत असेल. 50 वर्षांचा आपला अनुभव आहे, काय सांगाल याबाबत? कुटुंबात म्हणजे आता आजी गेली, त्याच्यानंतर आजोबा गेले, विभक्त कुटुंब झालं, चांगल्या कथा सांगत नाहीत. म्हणजे मला वाईट वाटतं की रेकॉर्ड केलेल्या कथा सांगतात. मग त्या रेकॉर्ड कोणाकोणाच्या चांगल्याच्या जरी असतील ना, मुलं कंटाळतात. मुलांना जवळ घेऊन त्या त्या प्रसंगातून कथा सांगितली पाहिजे. जेवताना ताटात अन्न का टाकू नये असं म्हटल्यावरती माझी आजी अन्नासाठी 10 दिशा आम्हा पिरवी जगदिशा ही कथा सांगायची. ती कथा ऐकल्यानंतर नाही टाकायचं आपलं ताट स्वच्छ ठेवायचं. त्याच्यानंतर मी आमच्या कथामाला शिबिरात स्वच्छ ताट स्पर्धा आयोजित करायची, अन्न टाकू नये. कारण प्रकाशबाई मोहाडीकरांनी काय शिकवलं होतं, बिहारचा दुष्काळ झाला सर किंवा खिल्लारीला जो भूकंप झाला, यांना महाराष्ट्रातील कथामालेच्या मुलांनी एक खाऊचा रुपया जमा करून मदत पाठवली. तुम्ही जर बाबा आमटेंच्या आनंदवनात गेलात तर मुद्दाम तुम्ही जा, किंवा जे ही मुलाखत हा कार्यक्रम जे ऐकतायत त्यांनी जावं. तिथे गोकुळ नावाचं अंध अपंग मुलांसाठी बांधलेलं संकुल आहे आणि ते संकुल महाराष्ट्रातील लाखो कथामालेच्या मुलांनी एक रुपया गोळा करून प्रकाशबाईंकडून घेऊन तिथे बांधलेलं आहे. तर हे सगळं झालं हे कथामालेच्या माध्यमातूनच झालेलं आहे. ही गोष्ट ते शिकू शकते. पण कथा निवेदन करणारा तितका समर्थक पाहिजे. कथा कोणी सांगितली, माझ्या डोक्यात अजूनही मला हे तंत्र कोणी शिकवलं तर त्यावेळी माझ्या गावी आलेल्या वेगवेगळ्या तऱ्हेचे कीर्तनकर दर्जेदार असायचे कथानिवेदक. त्यांनी सांगितलेले जे गोष्टी आहेत ना, शिवराय आम्ही शाळेत शिकलो नंतर, पण आमच्याकडे शिरसाट बुवा असायचे. गड आला पण शिव गेला असं उभं करायचे ना ते कीर्तनात. त्यांनीच त्यावेळेचा समाज घडवला. आज त्या कथेचा वापर कोणत्याही, परंतु तो कुटुंबात सध्या होत नाहीत. चांगलं वाचन कसं करावं, अजूनही जर पालकांना चांगली कथा सांगितली आणि पुढची कथा सांगायची असेल तर हे पुस्तक वाच. मुला सांगितलं, मुलं नक्कीच पुस्तक उघडतील, पण पालकच मोबाईलमध्ये गुंतल्यामुळे मुलांनी काय करावं हा मुलांपुढचा आणि कथामालेपुढचा मोठा यक्ष प्रश्न आहे. बरोबर. एका प्रश्नाचा तुम्ही उल्लेख केलात. आत्ता मालवण तालुक्यातली जी सानेगुरुजी कथामाला आहे, तर आत्ता आपलं काम कशा पद्धतीने चालू आहे? मालवण तालुक्यात सध्या आमच्या म्हणजे शासनानं मध्यंतरी परिपत्रक काढलं होतं शिक्षण खात्यानं, शाळा तेथे कथामाला. वास्तविक प्रत्येक शाळेनं शिक्षण संचालकांचं परिपत्रक आहे ते पाळलं पाहिजे होतं. पण मालवण तालुका आमच्या जवळजवळ कथामालेशी निगडीत अशा 100च्या वरती शाळा आहेत. गेली 2 वर्ष आमचं चाललंच आहे. पण त्या शाळेमध्ये कथाकथनाविषयी चालतं, कथाकथन तंत्रमंत्र चालतं आणि त्यांच्या विविध ज्या स्पर्धा असतात, म्हणजे वक्तृत्व स्पर्धा, कथानिवेदन स्पर्धा, ह्या आम्ही घेतो. बॅरिस्टर नाथपै सेवांगण नावाची संस्था आहे मालवणला, ते आमची मातृसंस्था. म्हणजे कथामालेचं तिथे जे काम विस्तार हा मालवणला प्रथम त्या ठिकाणी मधु वालावलकर आणि ज्ञानेश देऊलकर ह्या लोकांनी आम्हाला तिथे आणलं. तर ती संस्था आमच्या मागे आहे. त्या माध्यमातून स्पर्धात्मक होतात आणि कथाकथन तंत्रमंत्र याची शिबिरं होतात मालवणला. 2 वर्ष ते काम थांबलं आहे, पुन्हा सुरू होतं. थांबलं असं मी म्हणत नाही, यूट्यूबच्या माध्यमातून हे आम्ही केलं आहे, महाराष्ट्रापर्यंत ते पोचलेलं आहे काम. निश्चितपणानं ठाकूर सर, साने गुरुजी कथामालेचं निमित्त झालं आणि त्यामुळं अवघा महाराष्ट्र संस्कारित होण्याचं काम ह्या कथामालेनं कळत नकळत केलेलं आहे आणि त्याचेच परिणाम म्हणून ठिकठिकाणी कथामाला उभे राहिलेले दिसतात, सुसंस्कारित मुलं घडलेली दिसतात आणि आपला महाराष्ट्र घडताना दिसतो. एकूण आपल्याला या कथामालेचं जे भवितव्य आहे आणि त्यातून पुढचा जो महाराष्ट्र आहे त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? आता कसं आहे, पूर्वीच्या वेळी इतर साधनं नव्हती. आता मुलांना मनोरंजनासाठी अनेक साधनं आहेत. पूर्वी वेगवेगळ्या शाखा चालायच्या, शनिवार रविवार, म्हणजे मुंबईपासून महाराष्ट्र कथाकथनाच्या, त्या बंद झाल्या. का? मुलं येत नाहीत. मुलं का येत नाहीत?
मुलांचे क्लासेस असतात. पालकांनी समजत नाहीत की इंग्रजीचा क्लास, गणिताचा क्लास कुठे वेळ देणार. पूर्वी हे काही नव्हतं आणि त्याच्या मागे स्पर्धात्मक ह्याच्यात मागे लागल्यामुळे ह्या याला जात नाहीत. परंतु आता सुट्टीच्या कालावधीमध्ये कथामालेने जे छंद वर्ग सुरू केले. आता मध्यंतरी आम्ही काष्टशिल्प कशी तयार करायची, गावातल्या लोकांना पाळंमुळं मिळतात ना, त्याचे छंद वर्ग सुरू केलेत. गाणे शिकवण्याचे छंद वर्ग सुरू केलेले. अलीकडे ते टी व्ही वगैरे बघतात, आपला सुद्धा आवाज चांगला पाहिजे. पण आम्ही काय करतो, गाणी अगोदर बालगाणी घेतो, ही गाण्यांचे वर्ग, त्याच्यानंतर शिवणकामाचे वर्ग मुलांसाठी, छंद वर्ग. आता मुलांना सुद्धा त्यातून कधी भेटकार्ड तयार करण्याचे वर्ग असे सोबत जर घेतले आणि जे सध्या शाळेत चालू आहे त्या संगणकाचं ज्ञान नवीन. आता आम्हाला यावर्षी करायचं आहे नवीन की सूत्रसंचलन कसं करायचं, त्याच्यावरती आम्ही वर्ग घेणार. सूत्रसंचलन आवडतं लोकांना, येतात मुलं येतात. जी आवड सध्या आहे त्या छंदवर्ग आपण आयोजित केलं, त्या दृष्टीनं कथा मला वळवली तर अजूनही त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणजे असं मला आत्मविश्वास आहे आणि माझा अनुभव आहे इतक्या वर्षाचा. निश्चितपणे ठाकूर सर, गेली 50 वर्ष आपण काम करत आहात, पण कुठेही वाटत नाही की आपण इतकं प्रदीर्घ काम केलेलं आहे. आपल्या बोलण्यात अजूनही तोच उत्साह आहे आणि मला असं वाटतं की हे सगळं तुम्हाला जिथून मिळालं आहे तिथंच तुम्ही ते परत देत आहात. त्या मुलांकडून, त्या तरुणांकडून तुम्हाला उत्साह मिळतो, आनंद मिळतो आणि तो तुम्ही त्यांना वाटता. आणखीन पण बऱ्याच लोकांना तुम्ही त्याच्यामध्ये सामील करून घेतात. आज आपण इथं आलात, आणखीन एकूणच कथाकथन, कथामाला, एकूणच संस्कार, आणखीन व्यक्तिमत्व विकास या संदर्भात या सगळ्या उपक्रमांचं महत्त्व याविषयी अगदी भरभरून बोललात. आकाशवाणीच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात साने गुरुजी कथामाला स्वरूप आणि प्रभाव याविषयी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांची श्रीनिवास दरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.